आणि आता मात्र तोच भाजपा शिंदे गटाच्या विरोधामध्ये याच घोषणा देऊ लागला आहे. 50 खोके समज ओके. मित्र हो, महाराष्ट्राच्या पवित्र राजकारणाला 50 खोक्यांचा जो काही काळा डाग लागलेला आहे ना, तो पुसताना तर अजिबात दिसत नाही, उलट तो अधिक गडद होऊ लागलाय. महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं राज ठाकरे यांनी सुद्धा या 50 खोक्यांना हात घातला. 50 आमदारांना 50-50 कोटी दिले, यासाठी भाजपानं कुठल्या बँकेतून कर्ज घेतलं, अशा प्रकारचा एक सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आणि त्यांनी यामुळे भाजपाला अडचणीत आणलं, अगदी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर. उद्धव ठाकरे शिवसेना तर गद्दारीचं शिक्का मारीत आजवर शिंदे गटावर या 50 खोक्यांचा ठपका ठेवत आलेलीच आहे. आता मात्र शिंदे गटाच्या समोर भाजपाकडूनच 50 खोके समज ओके, 50 खोके समज ओके अशा घोषणा दिल्या जाऊ लागल्या आहेत. साहजिकच यामुळे शिंदे गटामध्ये अस्वस्थता आणि महायुतीमध्ये मोठी खळबळ उडाली. काय झालं बघा, चेंबूरच्या वार्ड क्रमांक 173 मध्ये जे घडलं ना, त्यानं मैत्रीपूर्ण लढत म्हणजे नक्की काय याचा एक नवा अंक पाहायला मिळाला. राजकारणामध्ये शत्रूचा शत्रू तो मित्र असतो, पण इथं मित्रानेच शत्रूचे अस्त्र बाहेर काढले. चेंबूरमध्ये शिंदे गटाच्या पूजा कांबळे आणि भाजपच्या शिल्पा केळुसकर यांच्यामध्ये लढत होते. प्रचाराच्या धुमचक्रीमध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले आणि अचानक 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा घुमायला लागल्या. धक्कादायक म्हणजे या घोषणा भाजप कार्यकर्त्यांनी दिल्या होत्या मित्रांनो, शिवसेना उद्धव ठाकरे गटाने नाही. ज्या घोषणावरून शिंदे गट गेले 1.5-2 वर्षापासून संतप्त होत होता, त्या घोषणा आता मित्रपक्षानं दिल्यामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. साहजिक आहे, भारतीय जनता पक्षाकडूनच 50 खोक्याच्या घोषणा देणं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या जिव्हारी वार करण्यासारखं आहे. 50 खोक्यांचा जेव्हा विषय निघतो तेव्हा शिंदे गटाची अवस्था अगदी केविलवाणी तर होत असते. आता तर भाजपानंच या घोषणा दिल्या. आता एकनाथ शिंदे काय बोलणार? ते भाजपच्या विरोधात काहीही बोलू शकत नाही. त्यामुळे त्याने संयमी भूमिका घेतल्याचं दाखवलं. आम्ही ताकदीनं लढत आहोत एवढं सांगून त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. गुवाहाटीला जाऊन आलेले शिंदे गटाचे जे दुसरे नेते संजय शिरसाट, ते मात्र आक्रमक झाल्याचं दिसलं, पण त्यांच्या आक्रमकपणामध्ये सुद्धा धार नव्हती. अशा घोषणा देण्याच्या आधी त्यांनी आपल्या नेत्यांना म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना विचारावा असा सल्ला देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मुंबई महापालिकेच्या 29 जागांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होतंय, पण मतदानापूर्वी युतीमधली ही अंतर्गत धुसफूस विरोधकांसाठी आयत कोलीत देणारी ठरली आहे. काय तर म्हणे फ्रेंडली फाईट, मैत्रीपूर्ण लढत. फ्रेंडली फाईटच्या नावाखाली सुरू असलेला हा खोके ड्रामा मतदारांच्या मनावर काय परिणाम करतो हे येत्या 16 जानेवारीच्या निकालात स्पष्ट होईल. चेंबूरची ही घटना एका वार्डपुरती मर्यादित नाही, ती महायुतीमधल्या कार्यकर्त्यांच्या स्तरावर असलेल्या अविश्वासाचं दर्शन घडवते. बघा, वरच्या पातळीवरचे नेते जरी ऑल इज वेल म्हणत असले तरी जमिनीवर मात्र खोक्यांचं राजकारण अजूनही धगधगत आहे. उद्धव ठाकरे शिवसेना जोपर्यंत या 50 खोक्याचा आरोप करीत होती, तोवर शिंदे गट याला हा केवळ एक विरोधकांचा आरोप म्हणून सारवासारव करीत होते. पण हाच शिंदे गट ज्या भाजपाच्या नादाला लागून सुरत मार्गे गुवाहाटीला गेला, तेव्हापासूनच या 50 खोक्यानं त्यांचा पाठलाग सुरू केलेला आहे. आणि आता मात्र तोच भाजपा शिंदे गटाच्या विरोधामध्ये याच घोषणा देऊ लागला आहे, 50 खोके समज ओके. आता शिंदे गटाकडून काय उत्तर आहे? आता भाजपानंच अशा घोषणा द्यायला सुरुवात केली, याकडं तुम्ही कसं पाहता मित्रांनो? जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.